मोहोळच्या विकासाला सुपरफास्ट गती, 756 कोटींच्या महामार्गाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन, आमदार राजू खरेंकडून विशेष सत्कार। सोलापूर जिल्ह्यासह मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा नवा अध्याय आज लिहिला गेलाय। अक्कलकोट येथे आयोजित एका भव्य सोहळ्यात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांच्या शुभ हस्ते 756 कोटी रुपये खर्चाच्या महत्त्वाकांक्षी महामार्गाचे प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आलं। यावेळी मोहोळचे आमदार राजू खरे यांनी नितीन गडकरींचे पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत आणि सत्कार केला। सोलापूर जिल्ह्यात एकूण 171 किलोमीटर लांबीच्या आणि 2774 कोटी रुपये खर्चाच्या विविध राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन आज संपन्न झालं। यामध्ये मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला मोहोळ कुरुल बसवनगर आणि वळसंग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 465 हा प्रकल्प केंद्रस्थानी आहे। या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: एकूण खर्च 756 कोटी, लांबी 82 किलोमीटर, प्रकार पेवर्ड शोल्डरसह दुपदरीकरण। हा महामार्ग मतदारसंघातील दुर्गम भागांना मुख्य प्रवाहाशी जोडणारा ठरेल। यामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल जलद गतीने मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल। तसेच व्यापार आणि उद्योगाला चालना मिळून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत। हा मार्ग मतदारसंघाला थेट मेट्रो शहराच्या कनेक्टिव्हिटीशी जोडणारा ठरणार आहे। कार्यक्रमादरम्यान आमदार राजू खरे यांनी नितीन गडकरी यांच्याशी मोहोळ मतदारसंघातील प्रलंबित विकास कामांवर सविस्तर चर्चा केली आहे। मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केंद्राच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी मिळण्यावर त्यांनी भर दिलाय। या ऐतिहासिक विकास कामांबद्दल आमदार राजू खरे यांनी केंद्र सरकार आणि विशेषतः नितीन गडकरी यांचे आभार मानले। या सोहळ्याला जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रकल्पामुळे सोलापूर जिल्ह्यासह मोहोळ मतदारसंघाच्या वैभवात मोठी भर पडणार आहे।